एका भीषण अपघाताने एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदललं. पतीला मृत समजून पत्नीने दुसरं लग्न केलं, पण तिला माहीत नव्हतं की तिचा नवरा अजूनही जिवंत आहे आणि गेली 20 वर्षे तो फक्त आपल्या कुटुंबाचा शोध घेत आहे. मुलीच्या लग्नाचा आनंद सुरू असतानाच मंडपात एक अनोळखी वृद्ध माणूस येतो. त्याच्या हातात असतात काही जुने फोटो, कागदपत्र आणि एक असं सत्य ज्यामुळे संपूर्ण लग्न मंडप स्तब्ध होतो. पत्नीच्या डोळ्यात अपराधीपणाचे अश्रू, मुलीसमोर 2 वडील आणि असा निर्णय जो प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाईल. ही कथा आहे प्रेमाची, त्यागाची, गैरसमजाची, क्षमेची आणि नात्यांची खरी ताकदीची. शेवटचा प्रसंग पाहून तुमच्या डोळ्यातही अश्रू येतील. म्हणून ही हृदयस्पर्शी मराठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. राजेश आणि अनिता यांचा संसार प्रेमाने फुलला होता. त्यांना एक लाडकी मुलगी होती, स्नेहा. एका दिवशी राजेश कामानिमित्त डोंगराळ भागात गेला. परतीच्या प्रवासात अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. दरड कोसळली आणि गाड्या खोल दरीत कोसळल्या. बचाव पथकाने दिवसरात्र शोध घेतला. राजेशची बॅग, ओळखपत्र आणि काही वस्तू सापडल्या, पण राजेश सापडलाच नाही. काही आठवड्यानंतर पोलिसांनी आणि प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले आणि त्याच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिने अनेक वर्ष राजेशची वाट पाहिली. प्रत्येक सणाला ती दाराकडे पाहत बसायची. कदाचित तो परत येईल या आशेने, पण वेळ पुढे सरकत गेली. लहान स्नेहाला वडिलांचं प्रेम मिळत नव्हतं. नातेवाईक म्हणू लागले, "अनिता, आयुष्य थांबत नाही. स्नेहाच्या भविष्यासाठी निर्णय घे." आणि त्याने खूप विरोध केला. रात्रभर रडली. राजेशचा फोटो मिठीत घेऊन म्हणाली, "जर तू कुठेतरी जिवंत असशील तर मला माफ कर." शेवटी मुलीच्या भविष्याचा विचार करून तिने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमित नावाच्या समजूतदार माणसाने स्नेहाला स्वतःच्या मुलीसारखं स्वीकारलं आणि त्याने संसार सुरू केला, पण तिच्या मनात राजेशची आठवण कधीच संपली नाही. दरड कोसळल्यानंतर राजेश खोल दरीत फेकला गेला होता. तो गंभीर जखमी अवस्थेत अनेक तास बेशुद्ध पडून होता. दुसऱ्या दिवशी जवळच्या डोंगरात राहणाऱ्या काही आदिवासींना तो सापडला. त्यांनी त्याला गावात नेलं. एका वैद्याने त्याच्यावर उपचार केले. राजेशचा जीव तर वाचला, पण त्याची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती. मी कोण आहे, माझं नाव काय आहे, त्याला स्वतःबद्दल काहीच आठवत नव्हतं. आदिवासींनी त्याला राघव नाव दिलं. वर्षामागून वर्ष सरत गेली. राजेश त्यांच्यासोबतच राहू लागला. तो गावातील मुलांना शिकवू लागला. आजारी लोकांची मदत करू लागला. सगळ्यांचा लाडका झाला. पण रोज रात्री त्याला एकच स्वप्न पडायचं. एका छोट्या मुलीचा आवाज, "बाबा, मला सोडून जाऊ नका." तो घाबरून जागा व्हायचा. त्याला कळत नव्हतं ही मुलगी कोण आहे म्हणून. 20 वर्षानंतर एक दिवस गावात आरोग्य शिबिर भरलं. तिथे आलेल्या एका डॉक्टरांनी राजेशच्या डोक्यावरील जुन्या जखमेची तपासणी केली. उपचार सुरू झाले. काही दिवसांनी अचानक त्याच्या डोळ्यांसमोर भूतकाळ चमकून गेला. अनिता, लहान स्नेहा, त्यांचं घर आणि तो भीषण अपघात. राजेश जोरात ओरडला, "अनिता, स्नेहा, मी जिवंत आहे." त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एक क्षणही न दवडता तो आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी निघाला. पण गावी पोहोचल्यावर त्याला समजलं आणि त्याने दुसरं लग्न केलं आहे आणि त्याची मुलगी स्नेहाचं लग्न 2 दिवसांनी आहे. राजेशच्या हातातील जुनं कौटुंबिक छायाचित्र थरथरू लागलं. तो स्वतःशीच म्हणाला, "मी तिच्या आयुष्यात परत जावं का, की कायमचं दूर राहावं?" तेवढ्या त्याच्या हातात एक लग्नाची पत्रिका आली. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, "स्नेहा राजेश देशमुख." हे नाव पाहताच राजेशच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. 20 वर्ष उलटून गेली होती. लहानशी स्नेहा आता एक आत्मविश्वासू, सुशिक्षित आणि संस्कारी तरुणी झाली होती. तिने स्वतःच्या मेहनतीने शिक्षण पूर्ण केलं आणि एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. तिच्या चांगल्या स्वभावामुळे सगळे तिच्यावर प्रेम करायचे. एक दिवस तिचं लग्न आदित्य नावाच्या हुशार आणि समजूतदार तरुणाशी ठरलं. घरात आनंदाचं वातावरण होतं. सनई चौघडे वाजत होते आणि त्या मुलीच्या लग्नात तयारीत व्यस्त होती. अमितही प्रत्येक काम स्वतः करत होता. लोक म्हणत होते, "स्नेहा खूप नशीबवान आहे. तिला इतके चांगले आई वडील मिळाले." हे ऐकून अनिताच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळूच राजेशचा जुना फोटो हातात घेतला आणि म्हणाले, "आज तू असतास तर आपल्या मुलीचं कन्यादान आपण दोघांनी मिळून केलं असतं." दुसरीकडे राजेश हातात जुना फोटो आणि काही कागदपत्र घेऊन लग्नाच्या हॉलकडे निघाला होता. त्याच्या मनात भीती होती. माझी मुलगी मला ओळखेल का? अनिता माझ्यावर विश्वास ठेवेल का? तो हॉलच्या बाहेर येऊन थांबला. आतून सनईचा आवाज येत होता. त्याने थरथरत्या हाताने लग्नपत्रिका पाहिली आणि हळूच हॉलमध्ये प्रवेश केला.
त्याच क्षणी अनिताची नजर त्या वृद्ध व्यक्तीवर पडली. त्याच्या हातातील जुन्या फोटोवर तिची नजर गेली आणि तिच्या चेहऱ्यावरील हास्य क्षणात नाहीसं झालं. तिच्या हातातील आरतीचं ताट खाली पडलं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, राजेश. संपूर्ण लग्न मंडपात शांतता पसरली. संपूर्ण लग्न मंडपात शांतता पसरली होती आणि त्याच्या तोंडून पुन्हा एकदा शब्द बाहेर पडला, राजेश. खरंच तू आहेस? त्या वृद्ध माणसाच्या डोळ्यात अश्रू आले. तो हळू आवाजात म्हणाला, हो अनिता, मीच राजेश. हे ऐकताच अनिता जागेवरच कोसळली. अमितने तिला सावरलं. स्नेहा काहीच समजू शकत नव्हती. ती घाबरत विचारू लागली, आई, हे कोण आहेत? राजेशने आपल्या खिशातून एक जुना फोटो काढला. त्या फोटोमध्ये लहान स्नेहा त्याच्या खांद्यावर बसलेली होती. त्यानंतर त्याने लग्नाचा दाखवला. जुनं ओळखपत्र आणि अपघातानंतरच्या उपचारांनी कागदपत्र सर्व समोर ठेवले. सगळे पुरावे एकच सत्य सांगत होते. हा माणूस खरोखरच राजेश होता. स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत राजेशकडे गेली. म्हणजे तुम्ही माझे खरे बाबा आहात? राजेश काही बोलू शकला नाही. त्याने फक्त होकर अर्थी मान हलवली. क्षणाचाही विलंब न करता स्नेहाने त्याला घट्ट मिठी मारली. संपूर्ण मंडपातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात राजेश शांतपणे अमितकडे गेला. सर्वांना वाटलं आता वाद होईल, पण राजेशने अमितसमोर हात जोडले आणि म्हणाला, माझ्या मुलीला वडिलांचं प्रेम दिल्याबद्दल मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. अमितच्या डोळ्यातही अश्रू आले. त्याने राजेशला मिठी मारली. मात्र अनिता अजूनही रडत होती. तिला वाटत होतं, मी दुसरं लग्न करून खूप मोठी चूक केली का? राजेश तिच्याकडे पाहत म्हणाला, अनिता, तुझी चूक नव्हती. तू परिस्थितीशी लढलीस. हे ऐकताच अनिता ढसाढसा रडू लागली. अनिता राजेशसमोर उभी होती. तिच्या डोळ्यात अपराधीपणाचे अश्रू होते. ती रडत म्हणाली, राजेश, मला माफ करा. मी तुझी वाट पाहिली, खूप वर्ष पाहिली, पण सगळ्यांनी तू आता या जगात नाहीस असंच सांगितलं. स्नेहाच्या भविष्यासाठी मला दुसरं लग्न करावं लागलं. राजेश शांतपणे तिचे अश्रू पुसत म्हणाला, अनिता, तुझी काहीच चूक नाही. मी तुझ्या जागी असतो तर कदाचित मीही हाच निर्णय घेतला असता. हे ऐकता संपूर्ण मंडपातील लोक भावूक झाले. तेवढ्यात राजेशने आपल्या बॅगेतून एक छोटी डायरी बाहेर काढली. ही डायरी मी स्मरणशक्ती परत आल्यानंतर लिहायला सुरुवात केली. यात गेल्या अनेक वर्षाचा माझा प्रवास आहे. आणि त्याने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, प्रिय अनिता, जर कधी मी तुला पुन्हा भेटलो तर माझी पहिली विनंती एकच असेल, स्वतःला दोष देऊ नकोस. तू परिस्थितीशी लढलीस, माझ्याशी नाही. अनिता ढसाढसा रडू लागली. स्नेहाही आईला मिठी मारून रडत होती. अमित शांतपणे हे सर्व पाहत होता. त्याने पुढे येऊन राजेशचा हात हातात घेतला. आजपासून आपण प्रतिस्पर्धी नाही, आपण स्नेहाचे 2 वडील आहोत. राजेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मात्र स्नेहा अजूनही शांत होती. तिच्या मनात एक मोठा प्रश्न होता, माझं कन्यादान कोण करणार? संपूर्ण मंडप पुन्हा शांत झाला. संपूर्ण लग्न मंडपात शांतता पसरली होती. स्नेहाच्या एका प्रश्नाने सगळेच विचारात पडले. माझं कन्यादान कोण करणार? राजेश आणि अमित दोघेही एकमेकांकडे पाहत उभे होते. राजेश म्हणाला, हा हक्क अमितचाच आहे. त्यांनी तुला वाढवलं, तुला संस्कार दिले. अमित लगेच म्हणाला, नाही राजेश, ती तुझी मुलगी आहे, हा मान तुझाच आहे. दोघेही एकमेकांना मान देत होते. स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. ती दोघांचाही हात हातात घेत म्हणाली, आज मी कोणालाही गमावणार नाही. संपूर्ण मंडप तिच्याकडे पाहत होता. ती पुढे म्हणाली, जन्म देणारे बाबा तुम्ही आणि आयुष्यभर वडिलांचं प्रेम देणारे बाबा तुम्ही. माझ्यासाठी तुम्ही दोघेही सारखेच आहात. म्हणून माझं कन्यादान तुम्ही दोघांनी मिळून करायचं. क्षणभर शांतता आणि मग संपूर्ण मंडप टाळ्यांच्या कडकडाने दुमून गेलं. अनिता आनंदाने रडत होती. राजेश आणि अमित यांनी एकमेकांना मिठी मारली. त्या दोघांनी स्नेहाचा हात धरला आणि प्रेमाने तिचं कन्यादान केलं. वर आदित्य भावुक होऊन म्हणाला, आज मला समजलं, नातं रक्ताने नाही तर प्रेमाने मोठं होतं. संपूर्ण मंडपात आनंद अश्रूंचा वर्षाव झाला. मात्र राजेश शांतपणे एक निर्णय घेत होता. तो निर्णय ऐकून सगळे पुन्हा एकदा स्तब्ध होणार होते. कन्यादानाचा विधी पूर्ण झाला. स्नेहाचं लग्न आनंदात पार पडलं. पण राजेशच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं. सर्व पाहुणे निघून गेल्यावर राजेशने अनिता, अमित, स्नेहा आणि आदित्य यांना जवळ बोलवलं. तो हसत म्हणाला, आज माझं पूर्ण आयुष्य पूर्ण झालं. अनिता रडत म्हणाली, राजेश, आता आपण पुन्हा एकत्र राहूया. राजेश काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, अनिता, गेली 20 वर्षे आयुष्याने आपल्याला वेगळ्या वाटांवर नेलं. अमितने तुला साथ दिली, स्नेहाला वडिलांचं प्रेम दिलं. त्या नात्याचा मी कधीच अपमान करणार नाही.
अमितच्या डोळ्यात अश्रू आले. राजेश पुढे म्हणाला, मी तुमच्या आयुष्यात भिंत बनून नाही तर आधार बनून राहीन. स्नेहा माझी मुलगी आहे आणि अमित माझा भाऊ. हे ऐकून सगळे भावूक झाले. स्नेहा धावत आली आणि दोन्ही बाबांना मिठी मारली. ती म्हणाली, आज देवाने मला 2 वडिलांचं प्रेम दिलं आहे. यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं. अनितानेही दोघांचे हात हातात घेतले. आज मला समजलं, प्रेम म्हणजे फक्त सोबत राहणं नाही. प्रेम म्हणजे एकमेकांच्या आनंदासाठी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणं. त्या दिवशी कोणी हरलं नाही किंवा कोणी जिंकलं नाही. जिंकला तो फक्त विश्वास, क्षमा आणि माणुसकीचा विजय. कधीकधी नाती माणसांमुळेच तुटत नाहीत तर परिस्थितीमुळे दूर जातात, पण जिथे प्रेम, समजूतदारपणा आणि क्षमा असते तिथे प्रत्येक तुटलेलं नातं पुन्हा जोडता येतं. आयुष्यात रागापेक्षा क्षमा मोठी आणि अहंकारापेक्षा माणुसकी मोठी असते. धन्यवाद.